तेरा क्या होगा पाटील हा एखाद्या सिनेमाचा डायलॉग नाही, तर मनोज जरांगे पाटील यांना हा विचारलेला प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने मागील वर्षभर महाराष्ट्रात जो मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जो राडा चालला होता, ते जरांगे पाटील प्रत्येक दिवशी दूरदर्शन, प्रत्येक दिवशी टीव्ही चॅनलवर दिसायचे. मात्र मागील महिन्याभरापासून जरांगे पाटील महाराष्ट्रात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि नेमके जरांगे पाटील आहेत कुठे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे. आपण पाहतात आधार विश्लेषण. खरं म्हटलं तर मागील 1 वर्षांपासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर खालावला होता, तो इतिहासात यापूर्वी कधीही इतक्या खालच्या स्तराला गेला नव्हता. महाराष्ट्राच्या उच्च पदावर असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरं तर ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात आलं होतं, ज्या पद्धतीने अरेतुरेची भाषा करण्यात आली होती आणि तुमचा सुपडा साफ करेल अशा शब्दात ज्या जरांगे पाटलांनी अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक टार्गेट करून त्यांच्यावर ज्या पद्धतीने मानहानी केली होती, त्यामुळे जरांगे पाटील आता तुम्ही नेमके आहात कुठे, ज्यांच्या मागे आपण हात धुवून लागला होता. मात्र त्याच महाराष्ट्राच्या जनतेने, त्याच मराठा समाजाने या भाजपच्या महायुतीला प्रचंड बहुमत दिलं आहे. याचा अर्थ मागील 1 वर्ष आपण ज्या पद्धतीने नागरिकांना सुद्धा त्रास दिला आहे. खरं तर अनेक वेळेला संप असायचा, मुंबई शहर बंद केलं जायचं, अनेक ठिकाणी आपण आमरण उपोषण करून सरकारला सुद्धा ज्या पद्धतीने वेठीस ठरलं होतं. खरोखर आपल्या मागे मराठा समाज आहे का, खरोखर आपल्या मागे महाराष्ट्राची जनता आहे का, याचं चोख उत्तर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने या निवडणुकीमध्ये दिलं आहे. खरं तर ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मागच्या वेळेला कार्यरत होते, त्यावेळेला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी खरोखर काम केलं होतं. मात्र त्यांचं सरकार पडल्यानंतर हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही. खरं तर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचं सरकार असतं तर हे आरक्षण कदाचित त्यांनी टिकवण्याचाही प्रयत्न केला असता. मात्र त्या आरक्षणासाठी खऱ्या अर्थाने जर सुरुवात केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनीच ती सुरुवात केली होती. आणि त्याच देवेंद्र फडणवीसांना इतर कुणाचं ऐकून ज्या पद्धतीने एक प्रकारे जरांगे पाटलांना उभं करून ज्या पद्धतीने त्यांच्यावर सूट घेण्याचा प्रयत्न केला होता, हा सूट संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. आणि ज्या देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचा सुपडा साफ करण्याची सुपारीच याला म्हणता येईल जरांगे पाटलांची. कारण जर त्यांनी सुपारी जर घेतली नसती तर त्यांनी निवडणुकांना सामोरं गेलं असतं, जनतेचा कौल त्यांनी बघितला असता, खरोखर त्यांच्यामध्ये धैर्य जर असतं, जनतेला सामोरे जर गेले असते, त्यामध्ये ते कदाचित पराभूत झाले असते तरी सुद्धा चालले असते. मात्र या जनतेच्या न्यायालयामध्ये, जनतेच्या रणभूमीमध्येच ज्या मनोज जरांगे पाटलांनी माघार घेतली, खरं तर तिथेच त्यांचा पराजय हा निश्चित होता. आणि ज्या देवेंद्र फडणवीसांना त्यांनी टार्गेट केलं होतं, त्याच देवेंद्र फडणवीसांना आज महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलाय. त्यामुळे जरांगे पाटील आता नेमके तुम्ही आहात कुठे, ज्यांचा तुम्ही छळ केला, जे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर ज्या पद्धतीने तुम्ही भाषा मारली होती, आज त्यांच्याच हातात बहुमताची सत्ता आली. फक्त महाराष्ट्रात नाही तर केंद्रातही त्यांचं सरकार आहे. यापुढे सुद्धा जरांगे पाटील आपण त्यांच्यावर अशा पद्धतीने आरोप करायला जर उठणार असेल, अशा पद्धतीने जर सूट काढण्याचं षडयंत्र आपल्या मनात जर येत असेल, तर आता संपूर्ण मेजॉरिटी, जनतेने दिलेली मेजॉरिटी म्हणता येईल, ती देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे. केंद्रातही सत्ता त्यांच्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची वादळं उठून आपल्या समाजाची दिशाभूल करून आणि महाराष्ट्राची चाललेली प्रगती कुठेतरी खंडित करण्याचा आपल्याकडून जर प्रयत्न झाला, तर आता जरांगे पाटील साहेब, आता महाराष्ट्राची सत्ता त्याच देवेंद्रच्या हातात आहेत, ज्यांचा तुम्ही सुपडा साफ करणार अशी शपथ घेतली होती. मात्र त्या देवेंद्रनीच तुमचा आणि तुमच्या पाठीशी जे असणारे छुपे रुस्तम होते, या सगळ्यांचं अक्षरशः डिपॉझिट जप्त करायची वेळ आली, त्यांचे पक्ष संपण्याची वेळ आहेत. आता तरी महाराष्ट्र शांततेत नांदेल का आणि महाराष्ट्राच्या प्रगती पथामध्ये आपण कोणतीही अडचण करणार नाही ना, होय असंच म्हणणे योग्य राहील. कारण जर आपल्या मागे खरोखर समाज असता तर आपण खऱ्या अर्थाने निवडणुकींना सामोरं गेलं असतं. खरोखर जर आपल्या मागे महाराष्ट्र असता
तर या पुन्हा देवेंद्रजींच्या हातात ही सत्ता आलीच नसती. मग आता नेमकं कुणाचं चुकलं होतं, ती चूक आता पुन्हा होणार नाही ना जरांगे पाटील, आपण याची नक्कीच काळजी घ्याल. त्यामुळे वापरलेलं शीर्षक हे आपल्याला कसं वाटलं आणि जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली होती, खरोखर त्यांच्या मागे मराठा समाज तरी होता का, याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.